हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एफके ट्रिपल एस सी स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. तर आजचा पेपर आपण पाहूयात. तर पहिलं आर्टिकल होतं मणिपूर प्रेसिडेंट्स रूल एंड्स खेमचंद म्युझियम. याच्यामध्ये आपल्यासाठी एक्झामसाठी काय काय महत्वाचं आहे की प्रेसिडेंट रूल्स काय असतो. आता प्रेसिडेंट रूल आपल्याला माहिती की आपण तीन प्रकारचे इमर्जन्सी दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. एक नॅशनल इमर्जन्सी, त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूल आणि त्याच्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी. तर जर प्रेसिडेंट रूल आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलाय तर मग त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की त्याचा आर्टिकल काय, कोणत्या आर्टिकल मध्ये येते, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, कोणत्या कोणत्या कंडिशन्स तुम्ही प्रेसिडेंट रूल साठी लावू शकता किंवा कोणत्या कंडिशन्स मध्ये प्रेसिडेंट रूल तुम्ही लावू शकता. मग त्याच्यामध्ये गव्हर्नरचा रोल काय असतो, मग गव्हर्नरची जे रेकमेंडेशन आहे की कॉन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर तिथं बिघडलेलं आहे, हे त्याचं गव्हर्नरचं रेकमेंडेशन मॅन्डेटरी आहे का, ते नसल तरी पण सेंटर जे आहे प्रेसिडेंट रूल लावू शकतं. मग अशा कंडिशन मध्ये जे गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट, ते डिझॉल्व्ह होतं की सस्पेंड होतं. त्याच्यानंतर स्टेट लेजिस्लेचर जे आहे त्याच्याबाबत काय होतं, ते सस्पेंड होतं की डिझॉल्व्ह होतं, ती गोष्ट माहित पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्या बाबतीत पार्लमेंटचा रोल काय, जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट जर डिझॉल्व्ह वगैरे झालं किंवा सस्पेंड झालं, मग अशा कंडिशन मध्ये त्या स्टेटसाठी लॉ कोण बनवणार, त्याच्या पॉलिसी एक्झिक्युशन, लॉ अँड ऑर्डर मेंटेन, या गोष्टी कोण करणार. मग जर प्रेसिडेंट रूल जे आहे लावायचा, त्याबाबत पार्लमेंटला जो आहे ते एकदम फ्री हँड आहे का लावण्याबाबत किंवा त्याच्या अधिकारांबाबत, की मग त्याच्यामध्ये त्यांना पण पार्लमेंटमध्ये अप्रुव्हल घ्यावं लागतं. मग ते आहे तर ते किती काळापर्यंत लावू शकतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, पण त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स केलेले आहेत का, या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरतात. पुढची न्यूज होती की द बजेट अँड द इम्पेरेटिव्ह ऑफ फिस्कल कन्सल्टेशन. जसं आपल्याला माहिती की यावेळेस जे बजेट आलं त्याच्यामध्ये मेजरली सांगितलं गेलंय की कॅपेक्स मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण एक्सपेंडिचर कॅपेक्स मोठ्या प्रमाणात करत आहोत आपण. आणि त्याचबरोबर आपला जो फिस्कल डेफिसिट आहे तो थोडासा वाढलेला आहे, त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. फिस्कल डेफिसिट म्हणजे परत काय, तुमचा रेव्हेन्यू रेव्हेन्यू पेक्षा किती जास्त तुमचा खर्च होत आहे. मग तो खर्च कंट्रोल करायचा असेल तर दोन मार्ग पडतात. तो खर्च आपण दोन पद्धतीने करतो. एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झालं, कॅपिटल एक्सपेंडिचर झालं. मग आपल्याला फिस्कल डेफिसिट कमी करायचं तर दोन पद्धती झाल्या. एक तर इन्कम वाढवा किंवा तुमचं जे एक्सपेंडिचर आहे ते कमी करा. मग एक्सपेंडिचर कमी करायचं तर मग कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करून चालेल का? जर कॅपिटल एक्सपेंडिचर कमी केलं आपण, तर आपली जी फ्युचर ग्रोथ आहे ती हॅम्पर होणार. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर कमी केली तर करंट सिस्टम चालू आहे ती कशी. बरं त्याचबरोबर मग बरं एक्सपेंडिचर कमी नाही करता येत, तर मग जो इन्कम सेक्शन आहे आपला, तो कसा वाढवायचा? मग हे सर्व मेंटेन करून तुम्हाला फिस्कल कन्सॉलिडेशन जे आहे, ते किती महत्वाचं आहे, ते कशा-कशा पद्धतीने राबवलं पाहिजे, ते आपल्याला महत्वाचं आहे. कारण ते ठेवलं तर त्याच्या हिशोबानेच आपलं जे नेशन आहे, ते इकॉनॉमिकली लुक्रेटिव्ह राहणार. त्याच्यामुळे आपण जे आहेत इन्व्हेस्टमेंट त्यांना अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर? त्याच्यामुळे फिस्कल कन्सॉलिडेशन ही जी टर्म आहे, आपल्याला मेन्ससाठी अतिशय महत्वाची, आणि ह्या रिलेटेड जे पण पॉइंट्स असतील ते प्रीसाठी पण एकदम महत्वाचे आहे. पुढची न्यूज होती डिनोटिफाईड ट्राइब्स सीक कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन सेपरेट सेन्सस एंट्री. आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे 2000 फेब्रुवारी 2027 मध्ये इंडिया सेन्सस कॅरी करणार आहे. तर यावेळेस जे सेन्सस असणार आहे त्याच्यामध्ये कास्ट सेन्सस सुद्धा होणार आहे. म्हणजे किती कास्टमध्ये कोणत्या कास्टमध्ये किती लोक आहेत वगैरे त्याचं पर्सेंट सुद्धा काढलं जाणार आहे. मग याच्यामध्ये डिनोटिफाईड ट्राइब्स वाले लोक काय म्हणतात, ते म्हणतात आम्ही जे आहात आमच्यासाठी सेपरेट कॉलम तयार करा, की डिनोटिफाईड ट्राइब्समध्ये किती लोकं आहेत, त्याच्यामध्ये सब डिव्हिजन करा. आता मग याच्यामध्ये एक्झामसाठी महत्वाचं काय? सगळ्यात पहिले की डिनोटिफाईड ट्राइब्स म्हणजे काय आहे? डिनोटिफाईड ट्राइब्स, नोमॅडिक ट्राइब्स, सेमी नोमॅडिक ट्राइब्स हे काय आहेत? बरोबर? मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिले काय सांगितलं जातं, की त्यांनी क्रिमिनल ट्रायबल ॲक्ट्स 1871 मध्ये त्यांना क्रिमिनल ट्राइब्स म्हणून घोषित केलं होतं. मग हे कोणी केलं होतं? ते ब्रिटिशांनी केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले चेंज किती अमेंडमेंट झाली होती 1924 मध्ये, आणि फायनली 1952 मध्ये हा ॲक्ट होता, तो काढून टाकला गेला होता. बरोबर? मग ह्या गोष्टी त्या झाल्या. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं होतं, की जे सोशल जस्टिस मिनिस्ट्री होती, त्यांनी ऑफिस ऑफ रजिस्टर जनरल ऑफ इंडिया होतं. त्यांना रिकमेंड केलं, की जे डिनोटिफाईड, नोमॅडिक आणि सेमी नोमॅडिक ट्राइब्स आहेत, त्यांना सुद्धा सेन्ससमध्ये इन्क्लूड करा. म्हणजे अजून एक गोष्ट कोणती इम्पोर्टंट होती, की रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ही जी पोस्ट आहे किंवा हे जे पद आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं, की हे आहे काय? सेन्ससच्या बाबतीत त्याचं काम काय आहे? मग ते कॉन्स्टिट्यूशनल आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग परत काय होतं, की हे जे डिनोटिफाईड ट्राइबचे लोक आहेत,
ते मेजरली कोणत्या एरियाजमध्ये सापडतात? तर नॉर्थ इंडियामध्ये मेजरली सापडतात, जसं की उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि अदर पार्ट्स ऑफ नॉर्थ इंडिया. ते झालं. त्याच्यामध्ये ते बरेचसे लोकं एस-सी, एस-टी, ओ-बी-सी मध्ये येतात. ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर 2024 मध्ये एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं, ज्याच्यात त्यांनी सब क्लासिफिकेशन इन एस-सी आणि एस-टी जी कास्ट होती, त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन अलाउ केलं होतं. त्याच्यासाठी रस्ता मोकळा केला होता. मग ही गोष्ट असती, ती काय असती ही आपल्याला महत्त्वाची. याच्यामुळे काय गोष्टी घडू शकतात. त्याच्यानंतर इराते कमिशन म्हणून एक कमिशन होतं, जे डिनोटिफाईड ट्राईबच्या बाबत कॉन्स्टिट्यूट केलं होतं. तर मग ते कमिशन जे होतं, ते काय होतं? आणि ओव्हरऑल हे जे डिनोटिफाईड ट्राइब्स आहेत, त्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी ब्रिटिशांविरुद्धचा जो स्ट्रगल होता, तो कंटिन्यू केला होता आणि त्यांच्यावरती नजर ठेवायची आणि त्याला कंट्रोल करायचं. म्हणून त्यांना क्रिमिनल ट्राइब्स म्हणून इन्क्लूड केलं होतं. मग त्याच्यामध्ये त्याच्यात एक डेफिनेशन दिली होती. ही जी डेफिनेशन आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. त्याच्यात काय सांगितलं, की हे डिनोटिफाईड ट्राइब्स म्हणजे कोणत्या क्रिमिनल ट्राइब्स as tribe, gang or class of persons that are addicted to committing non-bailable offenses. बरोबर? मग ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या होतात या एक्झामसाठी. पुढची न्यूज काय होती? डोनाल्ड ट्रम्प इज टर्निंग यूएस इंटू एन ऑथॉरिटेरियन स्टेट वॉन्स HRW. HRW काय? ह्युमन राईट्स वॉच. आता याच्यामध्ये ही जी बॉडी आहे, ही आपल्याला महत्त्वाची आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय पडणार? तुम्ही ही यूएनच्या अंडर येते का सेपरेट बॉडी आहे? मग त्याच्यानंतर ही बॉडी कधी फॉर्म झाली? या बॉडीचं काम काय? काही मेजर इंडेक्सेस वगैरे काही ही बॉडी अनाउन्स करते का? आणि असेल तर मग इंडियाची रँक वगैरे त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती? गनमॅन किल ॲट लीस्ट 162 पीपल इन नायजेरियाज क्वारा स्टेट इन न्यू अटॅक. आता हे आपल्याला प्लेसेस इन न्यूजसाठी इम्पॉर्टंट आहे, की जोस हे प्लेस, त्याच्यानंतर क्वारा हे जे स्टेट आहे, ते कोणत्या देशामध्ये? नायजेरियाचं लोकेशन मग परत आणि त्याचबरोबर नायजेरियाबरोबर जे आहेत इंडियाचे संबंध, एक इम्पॉर्टंट संबंध झालेले आहेत. इंडिया त्याच्यामध्ये इंडिया आणि नायजेरियाच्या मध्ये बरेच ॲग्रीमेंट साइन होत आहेत. नायजेरिया एक महत्त्वाची आफ्रिकन कंट्री आहे, मेजरली पॉप्युलेटेड कंट्री आहे आणि तिथून आपण जे ऑइल जे आहे, ते सुद्धा इम्पोर्ट करतो. मग अशा कंडिशनमध्ये नायजेरिया एक महत्त्वाचा कंट्री बनतो. मग अशा कंडिशनमध्ये त्याचे मेजर परत प्रोड्यूस, रिझर्व्ह आणि त्याचं लोकेशन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. चालेल? चालेल. तर हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. तुम्हाला याच्याबद्दल काही काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. चालेल? थँक यू.